संशयित आरोपी वाल्मिक कराड भोवती सीआयडीनं चौकशीचा फास आवळला. कराड आज सीआयडीला शरण येण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 4 आरोपींची बँक खाती गोठवली, तर अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवर आरोपीचे ठसे जुळल्याची माहिती. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी, तर एनसीपीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणेंची दिवसभर चौकशी. अंजली दमानी यांचे व्हॉइस मेसेजेस पोलिसांनी तपासले. 3 मृतदेह सापडल्याच्या व्हॉइस मेसेजमधला दावा फोल, पोलिसांची माहिती. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, तर फडणवीसांचं कारवाईचं आश्वासन. पदभार न स्वीकारता मंत्र्यांची विश्रांती. खातेवाटपानंतरही आशिष शेलार, दादा भुसे, योगेश कदमांसह 18 मंत्र्यांकडून पदाची सूत्र हाती घेण्यास विलंब. नवीन वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता. वाढती तूट भरून काढण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण लवकरच घेणार निर्णय. अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा. भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये तुफान बर्फवृष्टी. गंगोत्रीकडे जाणारा हायवे बंद. बीआरओकडनं रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सुरू. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. बीडमधील हत्या प्रकरणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. वाल्मिक कराड आत्मसमर्पण करू शकतात. रात्री त्यांना पुण्यामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती, मात्र ती खोटी ठरली. आज सीआयडीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. फरार आरोपींची संपत्ती सील करण्याचा कोर्ट परवानगी देण्याची शक्यता आहे. काल सापडलेल्या मोबाईलमधील काही महत्त्वाची माहिती देखील आज बाहेर येण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सीआयडीच्या या तपासामधला काय काय घडू शकतं? हो का, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे की आज फरार जे आरोपी आहेत, संशयित आरोपी वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण जाऊ शकतात, आत्मसमर्पण करू शकतात. कारण सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्यांच्याकडे फक्त आत्मसमर्पणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण एक मानसिक दबावाचं तंत्र आता सीआयडीने वाल्मिक कराडांवर सुरू केलेलं आहे. त्यांच्या अत्यंत जवळच्या 2 महिलांना काल दिवसभर चौकशीसाठी बसवून ठेवलेलं आहे. त्यांच्या जवळच्या माणसांना ते दिवस बसवून ठेवतायत आणि त्यांचे बँक खातं सुद्धा गोठवलेलं आहे. आणि आज कोर्टातून त्यांची संपत्ती सील करण्याचा आदेश सुद्धा कोर्टातून या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळं वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पणाशिवाय पर्याय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचा जो लिगल सेल टीम आहे त्यांच्याकडून सुद्धा वाल्मिक कराड यांना एक संदेश गेलेला आहे की अँटीसेप्टरी या प्रकरणामध्ये आपल्याला भेटणं फार अवघड आहे. त्यामुळं आत्मसमर्पण करणं आणि पुढच्या कारवाईला सामोरं जाणं हा पर्याय ठेवलेला आहे त्यांच्या लिगल टीमने सुद्धा. त्यामुळं आज संध्याकाळी किंवा आज रात्रभरामध्ये वाल्मिक कराड हे या ठिकाणी आत्मसमर्पण करू शकतात. आता तपासातले महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की काल जे 2 मोबाईल सापडले होते आरोपीच्या गाडीमधून, त्या मोबाईलचा डाटा काही आज येऊ शकतो, महत्त्वाचा डाटा. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी गाडी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून त्या गाडीवर जे काही ठसे बोटाचे ठसे किंवा हे सापडलेले आहेत ते सगळ्या 7ही आरोपींची मॅच झालेले आहेत. कारण 4 आरोपी अटकेत आहेत तर 3 आरोपी अजूनही फरार आहेत. आता सीआयडीचे जवळपास 150 कर्मचारी अधिकारी या प्रकरणावर काम करत आहेत. केरळ झालं, मध्य प्रदेश झालं, कर्नाटक झालं आणि गोवा या 4 राज्यांमध्ये जवळपास 9 टीम सीआयडीच्या काम करताना दिसत आहेत. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सीआयडीचं कार्यालय थाटलेलं आहे तात्पुरतं बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये. आणि या ठिकाणी दिवसभर सीआयडीचे अधिकारी बसतात किंवा बाहेरून आलेले टीम या ठिकाणी येऊन अधिकाऱ्यांना माहिती देतात किंवा चौकशीसाठी बोलवलेल्या लोकांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्यांची चौकशी केली जाते. महत्त्वाची गोष्ट आज सांगण्यासारखी अशी आहे की 2 महिला आहेत
त्यांचं नातं वाल्मी कराडाशी आपल्याला सांगता येणार नाही. मात्र केजमध्ये एक महिला काल दिवसभर बसून ठेवली, तिला पुन्हा आज बोलवलं जाऊ शकतं. आणि जामखेडची एक महिला काल या ठिकाणी या पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर बसून ठेवलं होतं. या 2 महिलांवर सीआयडीची का नजर आहे, या 2 महिलांचा वाल्मी कराडाशी काय संबंध आहे, याचा सुद्धा आज काही माहिती बरं. आपल्या हाती लागू शकते. 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आज त्यांच्या संपत्ती सील केली जाऊ शकते आणि ते आत्मसमर्पण करू शकतात. बिलकुल सिद्धार्थ, या सगळ्या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा आणि अपडेट सर्वात आधी देत राहा. आणखी एक महत्त्वाची बातमी, अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल भेट घेतली आणि आधी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त करत प्राजक्ता माळी हिनं सुरेश धस यांच्यावरती पलटवार केला. त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सुरेश धस यांनी माफी मागावी अशा मागणीचे निवेदन प्राजक्ता माळी हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द केलं. दरम्यान सन्मानाला बाधा येईल असं कोणतंही कृत्य खपवून घेणार नाही, त्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. तसंच युट्यूबवर काही जण आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतायत अशी देखील तक्रार प्राजक्ता माळीनं केल्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. आणि आता या बुलेटिन मंडळामध्ये संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीच्या तपासाला वेग आलाय. ज्या कारमध्ये देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्या कारवरील आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम्स तपासाचं काम करतायत. या टीममध्ये सुमारे 150हून अधिक सीआयडी अधिकारी कार्यरत आहेत. टीमनं आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणेंची सीआयडीकडून चौकशी झाली. सीआयडीकडून संध्या सोनावणेंची 8 तास चौकशी करण्यात आली. बीड प्रकरणातील कोणत्या बड्या नेत्याला कॉल केले, कोण आहे हा बडा नेता, असा सवाल उपस्थित करत त्या नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या झाली असे व्हॉइस मेसेजेस अंजली दमानिया यांना आले होते. याची पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीनं हे मेसेजेस पाठवले असून बसव कल्याणमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा खुलासा पोलिसांनी केला. अंजली दमानिया यांच्या दाव्यावरनं संजय गायकवाडांनी टीका केली. दमानिया यांच्याकडे कुठली शोध यंत्रणा आहे असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. दमानियांच्या विधानावरती विश्वास ठेवता येणार नाही असं गायकवाड म्हणाले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये पुढाकार घ्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावरती जाऊन प्राजक्तानं सुरेश धस यांनी माफी मागावी अशा मागणीचे निवेदन देवेंद्र फडणवीसांना दिलं. प्राजक्ता माळी यांची तक्रार महिला आयोगाला प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासूनच नियमानुसार आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ताला ट्रोल करणाऱ्यांविरोधात शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढाकार घेईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोली गावात ही घटना घडली. विषबाधा झालेल्यांपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जळगावातील प्रमोद बराटे यांनी भरीत पार्टीचं आयोजन केलं. किमान 1,500 जणांनी या भरीत पार्टीचा आस्वाद घेतला. गेल्या 28 वर्षांपासून प्रमोद बराटे आपल्या मित्रपरिवारासाठी भरीत पार्टीचं आयोजन करत आहेत. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्यांचा प्रश्न भेडसावतोय. कच्च्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे पाणंद रस्त्यांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकरी करतायत. वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरासोबतच तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे फळबागांसोबतच हरभरा आणि गहू आणि पालेभाज्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे शेतमालाचं नुकसान होणार असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.